रजनी सरांचा स्वॅग आणि अनिरुद्धच्या म्युझिक सोबत आलाय। ओव्हरऑल पिक्चर बद्दल बोलायचं झालं ना तर इंडियन सिनेमातले आत्तापर्यंतचे सगळ्यात बेस्ट डीएजिंग इफेक्ट्स वापरले आणि प्लस मूवीमध्ये ज्या कॅमेरा मुवमेंट्स यूज केलेत ना भाई आहा एक नंबर। आता भरपूर लोक म्हणतात की सिंपल स्टोरी कॉम्प्लिकेट केली किंवा तुम्हाला ही एक टिपिकल रिव्हेंज स्टोरी वाटेल, पण पिक्चर बघताना अजिबात बोर झालं नाही आणि इंटरवल नंतर जे ट्विस्टवर ट्विस्ट येतात ना विचारूच नका, एकदा तरी बघावा असा एक मास एंटरटेनमेंट पिक्चर आहे हा। पिक्चरच्या कास्ट बद्दल बोलायचं झालं तर रजनीकांत इज अ पॉवर हाऊस। त्यांनी अख्खा पिक्चर उचलून धरलाय। एका ठिकाणी तर 5 मिनिटाचा एक सलग वन टेक शॉट दिलाय। विशेष नाही त्यांची ऍक्टिंग, त्यांची ऍक्शन एक नंबर दिसते। तर नागार्जुन यांचा ऑरा कमी पडला असं आपल्याला वाटतं, कारण आपण मोस्टली त्यांना ॲज अ हिरोज बघितलंय। पण बॉस मला सगळ्यात जास्त आवडली ना ती शोभीन शाहीर यांची ऍक्टिंग। त्यांचा ऑरा एका वेगळ्याच लेवलला होता आणि त्यात मोनिका गाण्यावर त्यांनी जो काही डान्स केलाय ना मी तर फॅनच झालो। उपेंद्र यांना अजून थोडा स्क्रीन टाइम पाहिजे होता, त्यांचं कॅरेक्टर तेवढं युटिलाइज नाही केलं गेलं, पण जेवढा त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स होता ना बॉस मजा आली। त्यांना आणि रजनी सरांना एकत्र फाईट करताना बघून एक वेगळाच ॲड्रेलिन रश मिळाला आणि त्यात त्यांची ती डोळ्यांची मुवमेंट भाई मला मात्रा उचियाच आठवला। आमिर खान ॲज 10 तुम्हाला डिसअपॉइंट करू शकतो, कारण आपण आधीच त्याला रोलेक्सशी कम्पेअर करत होतो आणि त्यातच मूवीमध्ये त्याचा ऑरा पण मायनसच राहिला। आता ती कास्टिंग चुकली, काही एफर्ट्स कमी पडले मला माहिती नाही, पण ते कॅरेक्टर बघताना मजा नाही आली। हे बघा हा पिक्चर जेवढा भारी आहे तेवढेच त्याच्यात फ्लॉज पण आहेत, पण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे एका सुपरस्टारच्या पॉवर हाऊस लेगसीचं एक सेलिब्रेशन आहे। त्याच्यामुळे ही मूवी नक्की जाऊन बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। आणि आपल्या अस्सल मराठीत असाच ॲनिमे, पॉप कल्चर आणि गेमिंग रिलेटेड कंटेंट बघण्यासाठी आणि त्याच्या अपडेट्स मिळवण्यासाठी बाबा मितकुलला लगेच फॉलो करा। मूड चिडला मा